45 वर्षांचे वास्तव्य धोक्यात, वंचितच्या पाठिंब्याने श्रीरामपूरच्या आंदोलनाला मोठे बळ. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. वंचितचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष डॉक्टर गौतम चित्ते यांनी थेट भाजप सरकारच्या सूडबुद्धीच्या कार्यप्रणालीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हा केवळ अतिक्रमणाचा प्रश्न नाही, तर वंचित आणि पीडित बहुजन समाजाला पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचा हा भाजप सरकारच्या सूडबुद्धीने चालवलेला डाव आहे. 45 वर्षांपासून इथे राहणाऱ्या लोकांना अचानक हटवणे म्हणजे सामाजिक अन्याय आहे. आम्ही या उपोषणाला पूर्ण पाठिंबा देत आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित समाज या पीडितांसोबत उभा राहील. वंचित बहुजन आघाडीच्या या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला आता राजकीय बळ मिळाले आहे. प्रशासनावर आता दबाव वाढला आहे की या नागरिकांच्या भावनांचा आणि त्यांच्या 45 वर्षांच्या वास्तवाचा विचार करावा. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर गौतम चित्ते यांनी आंदोलनाला पाठिंबा देत भाजप सरकारवर सूडबुद्धीचा आरोप केल्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. स्थानिक प्रशासन आणि जिल्हाधिकारी यावर कोणती तात्काळ भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गौतम चित्ते, तालुका महासचिव ॲडव्होकेट अण्णासाहेब मोहन, तसेच संतोष त्रिभुवन, ॲडव्होकेट अमोल सोनवणे व महिला मंडळ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. आपण पाहत रहा लोक न्याय मराठी न्यूज चॅनल. साठी राजेंद्र सूर्यवंशी, श्रीरामपूर. मी डॉक्टर गौतम चित्ते, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष. आज या ठिकाणी गौतम नगर, पंचशील नगर या ठिकाणचे जे रहिवासी आहेत ते या ठिकाणी आज आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांचा विषय असा आहे की जवळपास 40 ते 45 वर्षापासून या भागातील रहिवासी पाटाच्या गाड्यावर राहतात, परंतु या शासनाच्या प्रशासनाने त्यांना त्वरित घरे खाली करावी अशी जी नोटीस दिली आहे त्या विरोधात देखील सर्व महिला आणि रहिवासी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आमचा वंचित बहुजन आघाडीमार्फत असा सरळ आरोप आहे की या ठिकाणी विधानसभेच्या वेळेस येथील सरकारला इथे जनतेने मतदान केलं नाही, भाजप उमेदवारांनी इथे मतदान केलं नाही, त्यामुळे त्यावेळेस देखील अशाच प्रकारे शासनाने सूडबुद्धीने कारवाई करून येथील दुकानदार लोकांना त्रास देऊन येथील दुकान पाडण्याचे काम केले आहे. त्याच प्रकारे आत्ताच सध्या जे नगरपालिकेचे इलेक्शन झाले त्या ठिकाणी देखील येथील भाजप उमेदवारांचा पराभव झाला होता. तोच मनात राग धरून देखील त्याच प्रकारची कारवाई या ठिकाणी प्रशासन करत आहे. त्यामुळे आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो, जर म्हणजे तुमचं असं आहे की एकतर आम्हाला मतदान करा, नाहीतर मग आम्ही तुमच्यावर एक वेगळ्या प्रकारची सूडबुद्धीने कारवाई करू, अशा या शासनाचा आणि आम्ही या प्रशासनाचा आम्ही जाहीर प्रकारे निषेध करतो. आणि जर या शासनाने जर ही कारवाई थांबवली नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीमार्फत तीव्र आंदोलन करू असा स्पष्ट इशारा देत आहोत.